शैली वेगळी आहे चित्रपटाची, धाटणी वेगळी आहे. या शैलीचा चित्रपट भयपट मी केलेला नव्हता, त्यामुळे माझ्यासाठी ही वेगळी गोष्ट आहे. प्रीतम सरांसोबत काम करणं हा वेगळा अनुभव आहे. आणि मला म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो, पण यावेळेला हे खरं आहे की आम्ही सगळे कॅरेक्टर आहोत. मी प्राजक्ता नाही आहे, कुशल नाही आहे, तर कॅरेक्टर म्हणून सगळे समोर येतोय एका वेगळ्या पद्धतीने. आणि त्याची मांडणी खूप प्रभावी केलेली आहे प्रीतम सरांनी. तर मला या सगळ्यांबरोबर आणि या पद्धतीत काम करताना खूप मजा आली. तांत्रिक अंग अत्यंत सशक्त आहेत, म्हणजे जागाच नाही आहे दाखवायला की इथे आम्ही थोडं कमी पडलोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं उत्तम पॅकेज आहे. एका वेगळ्या शैलीतलं मराठीतलं पहिलं युनिव्हर्स, ही एक उत्सुकता आहेच आहे. आणि आम्ही पुन्हा एकमेकांना भेटतच राहणार आहोत वेगवेगळ्या रूपात, ही एक गंमत आहे आमच्यासाठी. मी यांच्याकडे वळते की मला मुळात आत्ता स्क्रीनवर पाहताना तुमचे चेहरे खरे तर खूप वेगवेगळेच वाटत होते, पण कॅरेक्टर विषयी काय सांगणार की ते कॅरेक्टर काय आहे, कारण नाही कळलंय काही काही ठिकाणी. मी सांगते काही ओळींमध्ये कॅरेक्टर. अशी धरतीची माया बाळ डोलत गोचिरा, कालावर आलं असू कस साजिरा साजिरा. हे माझं कॅरेक्टर. कमाल कमाल कमाल. आणि खूप खरंच चांगल्या थोडक्या वेळ खूप कमाल सांगितलंय. या कॅरेक्टरसाठी, या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता कुशलजी यांच्याकडे वळते. कुशल सर, काहीतरी परत नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळणार आहे, पण हा सिनेमा करत असताना तुम्हाला कुठेतरी असं वाटलं का कलाकार म्हणून की काहीतरी आपण अडकतोय किंवा आपल्याला यातलं काहीतरी नवीन मिळतंय ह्या भूमिकेतून, किंवा आपण कधी कधी असं होतं की आपण ब्लॉक येतो किंवा काही असं, कारण की हा सिनेमा कम्प्लीट वेगळ्या धाटणीचा आहे, तर असा काही अनुभव? ह्या सिनेमाची जेव्हा गोष्ट ऐकली ना प्रीतम सरांकडनं मी, तेव्हाच मला कळलं की माझ्या लाईफ स्पॅनमध्ये ना अशी भूमिका मला पुन्हा कधी करायला मिळेल याची शाश्वती वाटते. कारण आत्तापर्यंत जेवढ्या भूमिका केल्या त्या सगळ्या एकीकडे, आणि ह्या सिनेमात जी भूमिका मला करायला मिळाली ती एकीकडे. ह्या सिनेमात विनोद आहे, या सिनेमात भीतीदायक प्रसंग आहेत, या सिनेमात फाईट आहे, या सिनेमात ते सगळं आहे जे एखाद्या कलाकाराला, एखाद्या ऍक्टरला करावंसं वाटावं असं सगळं आहे. मला भारी काय वाटतं की एक असं मराठीत इतकं मोठं विजन घेऊन एक डिरेक्टर येतोय, इतकं मोठं विजन आहे ज्याच्याकडे, जो मराठीतला पहिला युनिव्हर्स आपल्या समोर प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय, आणि त्याचं हे जे पहिलं पान आहे त्यात मी आहे. हे मला इतकं भारी वाटतं. रसिक सर, थँक्यू. तुमच्यासारखं मोठ्या विजनचा निर्माता ह्या प्रोजेक्टला लागलं, कारण खूप कठीण आहे ना इतकं मोठं प्रोजेक्ट, आणि इतका मोठ्या प्रोजेक्टला सपोर्ट करणारा निर्माता आजच्या काळात आपल्याला मिळणं, त्यामुळे ते मला एक भारी वाटतं. आणि योगेश सर, थँक्यू. मेन गोष्ट सांगत नाही, पण ह्यांच्यामुळे मी या सिनेमात आहे. नाही, ते पर्सनली सांगतो, पण योगेश सरांनी माझं नाव सजेस्ट केलं प्रीतम सरांना, आणि त्यामुळे मी या सिनेमात आहे. इतका रॉ हा सिनेमा शूट केला गेला, जसे आम्ही रॉ आहोत तसेच आम्ही ह्या सिनेमात दिसलेलं. मगाशी अभिषेक फार बोलला नाही, पण तुम्हाला या सिनेमात त्याचं काम दिसेल. मला असं कधी कधी वाटतं की माणसाचं जेव्हा काम बोलतं तेव्हा त्याने फार बोलू नये. अभिषेक सर, तुमच्यासाठी जे वाटलं होतं. बाकी सिनेमा बघा यार, लय भारी सिनेमा आहे. आणि मी यानंतर सरांकडे देतो. शशांक सर, आता शशांक सरांनी जो डान्स केलाय त्या सगळ्यावर आपण बोलूच. आता जसं कुशलजी म्हणाले की अभिषेक, त्यांचं काम, आणि जे आम्हाला तुमच्या भूमिकेतून देखील पाहायला मिळतंय, त्याबद्दल काय सांगाल? कारण की अभिनय, भूमिका साकारणं, त्याचा अभ्यास, त्याच्या व्यतिरिक्त कलाकाराला तो मेकअप, ते वेशभूषा, हे सगळं कॅरी करून ते सगळं करायचं असतं. तर ह्या सिनेमासाठी तो प्रवास कसा होता, रंगभूषा किंवा वेशभूषा, कारण हे कम्प्लीट वेगळा लुक आहे आपला. खरं तर चांगला प्रवास होता तो. एक स्वतःलाच वेगळ्या रूपात बघायची एक संधी मिळाली मला स्वतःलाच.
जी नॉर्मली आपण करून बघणार नाही कधी, की मी आता टक्कल करून दाढी मिशा काढून फिरतो असं म्हटलं तर लोक मारतील ना धरून. तर चित्रपट ही एक आपल्याला संधी देतं या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करायला, आणि खरंच अभिषेकचे मनापासून धन्यवाद देतो त्याला मी, कारण दररोज माझ्या बरोबरच 2-2.5 तास दररोज मेकअपला एक आर्टिस्टला घेऊन तो ज्या पद्धतीने कष्ट करत होता ते फारच कौतुकास्पद आहे. आणि आमचा साऊंड रेकॉर्ड जो योगेश आहे त्याचंही कौतुक आहे. बेअर बॉडी आम्ही होतो, कुठं माईक लावायचं इथपासून सगळ्यात मोठा प्रश्न त्याला असायचा की यांना कुठं लेबल लावायचं, आणि तो वेगवेगळ्या जागा शोधून काढायचा आणि मजा आहे काम करताना. ट्रेलर आणि टीजरही छान वाटतो आहे. बघूया चित्रपटही आवडेल सगळ्यांना अशी खात्री वाटते. नक्कीच ट्रेलर पाहून तर ही खात्री आणखी वाढलेली आहे. मी आता संदीप सरांकडे वळते. सर, आपल्यासाठी आता परत आम्ही एक वेगळी भूमिका, पण मला जितकं माहिती तितकं ही भूमिका आहे, कनेक्टेड आहे, त्यामुळे या घबाडकुंड मधून काय दिल्या मला देणार आहे किंवा काय आम्ही पाहणार आहोत? सगळ्यांना नमस्कार, रामराम. प्रीतम बरोबरचा हा जो प्रवास आहे तो डिशक्यापासून माझा सुरू झाला ॲज अ ॲक्टर म्हणून. त्याच्याबरोबर डिरेक्टर म्हणजे माझी तिसरी फिल्म आहे. याआधी आल्याड पल्याडमध्ये हा दिल्या होता आणि तो प्रेक्षकांना भावला म्हणून कदाचित त्यांनी या दिल्याभोवतीची ही जी घबाडकुंड नावाची गोष्ट आहे ती लिहिली. लिखाणाच्या प्रोसेसपासूनच मी, संजय नवगिरे सर, रसिक सर, प्रीतम आम्ही सगळे इन्व्हॉल्व होतो. मला ह्या सिनेमाकडून अशा अपेक्षा आहेत किंवा हे बघून असं वाटतं त्याची प्रोसेस बघून की काही वर्षांनी जशी पिढी बदलते तसाच सिनेमा सुद्धा त्यावर हुकूम बदलत जातो. की 10 वर्षापूर्वी जे सिनेमे घेतले तर ते सुद्धा टेक्निकली वेगळे विषय घेऊन टेक्निकली साऊंड फिल्म आल्या. तर मला असं वाटतं की ही फिल्म, प्रीतम पाटीलची जी फिल्म आहे ही वेगळा ट्रेंड सेटर ठरेल अशी मला खात्री आहे मराठीमध्ये. त्याचं कारण असं आहे की महेश मांजरेकर सर असतील, नागराज मंजुळे असतील, यांनी वेगळी लँग्वेज सिनेमाची आणली मराठीमध्ये आणि मराठी सिनेमा मोठा केला, भव्य दिव्य केला. तर मला कुठेतरी असं वाटतं की मराठी सिनेमा या सिनेमातून वेगळी कात टाकून परत एकदा मोठं रूप धारण करतो आहे. कारण याच्या टेक्निकल टीम सोबत सुद्धा मी इन्व्हॉल्व आहे की VFXचं काम कसं चालू आहे, DIचं कसं चालू आहे, कलर करेक्शन असेल, त्याच्यानंतर BGM असेल. तर त्या प्रोसेसमध्ये मी जेव्हा इन्व्हॉल्व झालोय तेव्हा मला असं वाटायला लागले, अरे नट तर तिसऱ्या रांगेमध्ये उभा आहे, पहिल्या रो मध्ये ही टेक्निकल टीम आहे सगळी आणि ही कॉस्ट्युम मेकअप हे सगळं, आणि त्यांच्यामुळे सिनेमा सजतो. फक्त नट हा पडद्यावर दिसत असल्यामुळे या नटाचा सिनेमा असं आपण म्हणतो. पण घबाडकुंड एक असं प्रेझेंट होत आहे की बऱ्याचदा मराठी मेंटॅलिटी थोडीशी कधी अशी असू शकते की मराठी सिनेमा बघून त्याचं ग्रँजर छोटं असेल किंवा काही असेल, तो सिनेमा पोहोचत नसेल. तर लोकांची मेंटॅलिटी अशी असते की आपण टीव्हीवर आल्यावर बघूया किंवा मोबाईलवर बघूया किंवा OTTवर बघूया. मुळात प्रीतम आणि रसिक सरांनी सिनेमाच असा बनवलाय की त्याचं टीजर ट्रेलर बघून लोकांची पहिली रिॲक्शन अरे काय आहे ह्याच्यापेक्षा पहिली रिॲक्शन जी येते ती अशी येते की अरे आम्हाला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे. सो हे म्हणणं, यासाठीची जी मेहनत आहे या सगळ्या संपूर्ण टीमची आहे. आणि टेक्निकल टीमला सुद्धा प्रीतम अतिशय त्रास देतोय, नटांना सुद्धा त्रास देतोय. आम्ही खेड शिवापूरच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो, तिकडे तक्रार लिहून घेतली नाही कलाकाराची युनियन नसल्यामुळं. पण अतिशय हेक्टिक स्केड्यूल. पण आता हे सगळं बघून असं वाटतंय की याचसाठी केला होता अट्टहास. आणि तुम्ही केलेला हा अट्टहास सगळ्या प्रेक्षकांपर्यंत या माध्यमांच्या मार्फत नक्कीच पोहोचणार आहे. आणि आता संदीप सरांनी जे सांगितलं ते खरंच किती महत्वाचं आहे की ही सगळी तंत्रज्ञ टीम प्रत्येक सिनेमाच्या मागे उभी